साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। राज्यातील तब्बल 2,52,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, अखेर जून महिन्याचा 12वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिकृतपणे जून हप्त्याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेला आहे। या तारखेपासून बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर या जून हप्त्याची आज अधिकृतपणे तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे। थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेमध्ये आज माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, राज्यामधील 2,52,00,000 बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्यामध्ये मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा 12वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर करायचा आहे। त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, 2 उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। तर या बैठकीमधून आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की या तारखेपासून जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतरित करा। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जून हप्त्याची तारीख अधिकृतपणे फिक्स सुद्धा करण्यात आलेली आहे। या तारखेपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर होणार आहे। या तारखेपर्यंत राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर सुद्धा होणारच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून हप्त्याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा आज जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। कारण जून महिन्याचा हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, YouTube असेल, फेसबुक असेल, या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही सुद्धा रोज पाहत असाल की आज या जिल्ह्यांमध्ये जून हप्ता आलेला आहे, या जिल्ह्यांमध्ये जून हप्ता सुरू झालेला आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आलेला नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला जर तुम्ही YouTube पाहत असाल, फेसबुक पाहत असाल, त्यावरती तुम्ही रोजच्या रोज बातम्या सुद्धा पाहत असाल, त्या बातम्यांमध्ये रोजच्या रोज दाखवलं जातं की आज या जिल्ह्यामध्ये जून हप्ता विस्तांतर झाला, या बहिणींना पैसे आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार अजून कोणाच्याही खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले नाहीत। त्यामुळे तुम्ही सुद्धा गैरसमज करायचा नाही। म्हणजेच थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे, कोणत्याही बहिणींना पैसे आलेले नाही। तर बघा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की जून महिन्याचे पैसे अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नाहीत। त्या संबंधित आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी अधिकृतपणे माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला नाही, फक्त याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। या तारखेपासून तुम्हाला सुद्धा जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। बघा, आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी अधिकृतपणे परिपत्रक काढून सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या सूचनांचं पालन करायचं आहे, तरच तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या तारखेपासून जून हप्ता मिळणार आहे, ती तारीख जवळच आहे, तर ही तारीख पूर्णपणे फिक्स सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा या तारखेपासून जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे, ती तारीख जवळच आलेली आहे। त्या तारखेपासून जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात होईल। ते तुमच्या खात्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार नाही, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, सोबतच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला नसेल, त्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
म्हणजे ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आले असतील त्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकंदरीत एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्हाला फक्त जून हप्ता मिळणार नाही, त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे, मागील पैसे सुद्धा मिळणार आहेत. कोणत्याही बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून हप्ता कधी मिळणार आहे, कोणत्या तारखेला जून हप्ता मिळणार आहे, किती हजार रुपयाप्रमाणे जून हप्ता मिळणार आहे, कोणत्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे, या जून हप्त्यासाठी 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे. तर ती 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत बघा लाडक्या बहिणींनो. भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंटच्या माध्यमातून हे प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत की दादा कोणत्या तारखेला जून हप्ता मिळणार आहे, किती हजार रुपयाप्रमाणे जून हप्ता मिळणार आहे आणि जी 4 कागदपत्रे जमा करायची आहेत तर ती 4 कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत, हे सर्व प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी 1 मिनिटामध्ये देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहे. त्यामुळे परत एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविका असतील, शिक्षिका असतील, मुख्याध्यापिका असतील, यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज केल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहे. त्यामुळे महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अर्जांची छाननी सुरू करण्यात आलेली होती. ते छाननी काल संपलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ही छाननी आता पूर्णपणे संपलेली आहे. परंतु या छाननीच्या दरम्यान भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. कळत न कळत भरपूर बहिणी या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे ज्यांचा अर्ज अपात्र असेल त्या बहिणींना पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचा अर्ज छाननीनंतर पात्र ठरलेला असेल त्यांना कोणताही मेसेज आलेला नसेल, परंतु ज्यांचा अर्ज छाननीनंतर अपात्र ठरलेला आहे त्या बहिणींना अशा पद्धतीने मेसेज सुद्धा आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सरसगट सर्व बहिणींच्या अर्जांची छाननी पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. तर ही छाननी काल संपलेली आहे. परंतु या छाननीनंतर ज्या ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींना कोणताही मेसेज आलेला नाही, परंतु छाननीनंतर ज्या बहिणींचा अर्ज अपात्र ठरलेला आहे त्या बहिणींना अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज आलेला असेल तर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, हा मेसेज आहे युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल. अशा पद्धतीने ज्या ज्या बहिणींना मेसेज आलेला असेल त्या बहिणींना पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. परंतु ज्या बहिणींना हा मेसेज आलेला नसेल त्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, त्यांना सुद्धा या तारखेपासून जून हप्ता सुद्धा मिळणार आहे. ती तारीख म्हणजे तुम्हाला लगेच ही तारीख सुद्धा सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे की फक्त याच बहिणींना जून हप्ता सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून हप्ता विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे की फक्त याच बहिणींना जून हप्ता सुद्धा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा 12वा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आहे ते सुद्धा अगदी 1 मिनिटामध्ये बघून घेऊयात. त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत बहिणी असतील, म्हणजे ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल, त्या बहिणी त्या 4 चाकी गाडींमधून फिरत असतील, अशा बहिणींना जून हप्ता मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला जून हप्ता मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु ज्या बहिणींकडे 2 चाकी गाडी असेल, ज्या बहिणींच्या घरामधील एखाद्या सदस्याकडे सायकल असेल, अशा बहिणींना 100% पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. त्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. बघा लाडक्या बहिणींनो, पहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर या पहिल्या मुद्द्यामध्ये काय सांगितले आहे की ज्या बहिणींकडे 4 चाकी
गाडी असेल, ज्या बहिणी चारचाकी गाडीमधून प्रवास करत असेल त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, परंतु ज्या बहिणींकडे 2 चाकी टू व्हीलर असेल, 2 चाकी गाडी असेल, बैलगाडी असेल, सोबतच सायकल असेल, अशी वाहने असेल त्या बहिणींना पैसे मिळणार आहे. त्याच बहिणींना पुढील 4 वर्ष योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जो दुसरा मुद्दा घालण्यात आलेला आहे तो मुद्दा म्हणजे ज्या बहिणी प्रत्येक वर्षाला 3 लाखाच्या वरती कमवत असतील किंवा त्यांच्या घरामधील सर्व सदस्य मिळून 3 लाखांच्या वरती पैसे कमवत असतील त्या बहिणींना जून हप्ता मिळणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही कुठेतरी काम करत असाल आणि तुम्हाला त्या कामांमधून प्रत्येक वर्षाला 3 लाखांच्या वरती पगार मिळत असेल, पैसे मिळत असतील किंवा घरामधील सर्व सदस्य कामाला जात असतील आणि तुमचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या पुढे असेल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता मिळणार नाही, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना महिन्याला 10,000 रुपये पगार असेल, महिन्याला 15,000 रुपये पगार असेल, अशा बहिणींना काळजी करायची गरज नाही. त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार आहे, पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी अंगणवाडी सेविका असतील, शिक्षिका असतील, मुख्याध्यापिका असतील, रेल्वे कर्मचारी असतील, पोलीस असतील, शिपाई असतील, यांसारख्या सरकारी हुद्द्यावरती कामाला असतील अशा बहिणींना या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल, शिक्षिका असाल, मुख्याध्यापक असाल, रेल्वे कर्मचारी असाल, पोलीस असेल, शिपाई असेल, यांसारख्या सरकारी हुद्द्यांवरती कामाला असाल तर तुम्हाला जून हप्ता मिळणार नाही, पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणी मजुरी करत असतील, ज्या बहिणी बांधकाम कामगार असतील, ज्या बहिणी दोन्ही भांडी करणाऱ्या बहिणी असतील, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणी असतील त्याच बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. याच बहिणींना पुढील 4 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनो, चौथा मुद्दा म्हणजे ज्या बहिणी सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसतील, ज्या बहिणीच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसेल, ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल अशा बहिणींना सुद्धा जून हप्ता मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. एखादा सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल तर तुम्हाला जून हप्ता मिळणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 4 नियम लावण्यात आलेले आहेत. ते 4 नियम सांगितलेले आहे. ज्या ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसलेल्या असतील त्याच बहिणींना जून हप्ता मिळणार आहे. पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आम्ही जून हप्ता देण्याबद्दल कटिबद्ध आहोत, यामध्ये काही अडचण निर्माण सुद्धा होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही जून हप्ता देण्याबद्दल कटिबद्ध आहोत, त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही. या तारखेपासून जून महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात होईल. या तारखेपर्यंत 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु जून महिन्याचा 12 हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे? बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, बघा ज्या ज्या बहिणीने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असेल त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. म्हणजेच ज्या ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्याच बहिणींना पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही. तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकतील. सोबतच ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी शासकीय कर्मचारी नसतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. त्याच बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही. म्हणजेच तुम्हाला वाटत असेल की जून महिन्याचा हप्ता 21 रुपये देण्यात येईल, परंतु लाडक्या बहिणींनो, अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला जून हप्ता 1500 रुपये देण्यात येणार आहे. सोबतच ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. म्हणजेच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तांतर सुद्धा होणार होते. तर हे पैसे 3 टप्प्यांमध्ये
टप्प्यामध्ये विस्तार होत आहे, त्याच्यामधील पहिला टप्पा तुम्हाला सुद्धा या तारखेपासून मिळणार आहे, ती तारीख सुद्धा बघून घेऊया. सोबतच मागील पैसे मिळणार का बघा. लाडक्या बहिणीनं भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा केलेली आहे की दादा आम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता आलेला नाही, तर मे महिन्याचा 11 हप्ता मिळणार का. बघा लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना अजून मे हप्ता आलेला नसेल त्यांना मे हप्ता मिळणार आहे. त्यासोबत ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नसेल, फेब्रुवारी असेल, मार्च एप्रिल असेल, म्हणजेच या महिन्यांचे हप्ते आलेले नसेल त्या बहिणींना मागील हप्ते सुद्धा मिळणार आहेत, मागील सर्व पैसे मिळणार आहेत. परंतु डायरेक्ट मागील पैसे देण्यात येणार नाही. त्यासाठी एक काम करणं गरजेचं आहे. ज्या ज्या बहिणी हे एक काम करणार आहेत त्याच बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहे. ते काम म्हणजे 9861717171 हा लाडके बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. या नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवू शकता. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे सोडण्यात सुद्धा येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना स्पष्टपणे सांगितले आहे की पुढील 2 दिवसांमध्ये सर्व कामकाज पूर्ण सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जून हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे. तर या जून महिन्याचा हप्ता 2 दिवसांमध्ये विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच या पुढील 2 दिवसांमध्ये तारीख सुद्धा घोषित केली जाणार आहे. 2 दिवसांमध्ये याच्यावरती निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे. म्हणजेच 2 दिवसानंतर आपला व्हिडिओ सुद्धा येणार आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे मिळणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.